नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सकाळी देव तयार होऊन खाली आला. तो हॉस्पिटलला निघाला होता. पर्सनल लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम्स असले तरी कर्तव्याला तो कधीच चुकला नव्हता. शिव, झालं की नाही तुझं आवरून? माई शिवची वाट पाहत सोफ्यावर बसत बोलल्या. हो माई, बस 2च मिनिटं, शिवचा आवाज आला. माई आणि शिवची गडबड सुरू होती. तुम्ही कुठे जाताय? देव तिथे येत बोलला. बाहेर जातोय. बाहेर कुठे? मी आणि शिव गाथाकडे जातोय, माई बोलल्या. माई, ती आधीच डिस्टर्ब आहे. आता तिला बोलणं भेटणं योग्य नाही. मी तिला भेटायला जात नाहीये. देव न समजून माईंकडे पाहू लागला. तुझ्यासाठी तिला मागणी घालायला जाते. हे ऐकून देव शॉक झाला. माई, झालं माझं, निघायचं का? शिव तिथे येत बोलला. हो चल, माई सोफ्यावरनं उठत बोलल्या. माई ऐक ना, आधीच ती खूप हर्ट झाली आहे. त्यात हे सगळं, ती अजून चिडेल. तिला वाटेल मी मुद्दाम करतो हे सगळं तिच्यावर दबाव आणण्यासाठी. असं काही वाटणार नाही. काल जो प्रकार घडला तो पुन्हा घडू नये म्हणून तुमचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं. काल फक्त 2 नातेवाईक बोलले, उद्या सगळे लोक बोलतील. माई, मला कुणाची काही पर्वा नाही. त्यांच्यामुळे मी गाथासोबत आता कुठलीही जबरदस्ती करणार नाही. तुला पर्वा नसेल पण मला आहे. आपण समाजात राहतो आणि समाजाचे काही नियम असतात, ते सगळ्यांनाच पाळावे लागतात. गाथावर जबरदस्ती मीही करणार नाही. तिला रीतसर मागणी घालणार आहे. ती तयार झाली तर ठीक, नाहीतर काय? मी म्हणेल त्या मुलीशी तुला लग्न करावं लागेल. व्हॉट? माई, तुला सगळं माहीत असताना तू हे कसं बोलू शकतेस? मला एवढंच माहीत आहे की माझं तुझ्यावर फार प्रेम आहे. माझ्या मरणाआधी मला तुझी जबाबदारी एका अशा व्यक्तीच्या हातात द्यायची आहे जी तुला समजून घेईल, आयुष्यभर तुझी साथ देईल, तुला जपेल आणि तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करेल. आणि माझं काय? मी त्या मुलीवर गाथा एवढं प्रेम करू शकेल का? करावं लागेल. आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुला गाथाला विसरावं लागेल. आणि लग्नानंतर हळूहळू सगळ्यांना आपल्या पार्टनरवरती प्रेम होतं, तुलाही होईल. तू कधी गाथाला विसरशील तुलाही कळणार नाही. व्हॉट रबिश माई. अगं, मी गाथाला विसरणं शक्य नाही. नको विसरूस. तुझ्या हृदयात तिची जी जागा आहे ती तिच्यासाठीच ठेव. तुझी होणारी बायको तिची स्वतंत्र जागा बनवेल. तशीच मुलगी तुझ्यासाठी मी शोधेन. शिव, चल लवकर, असं म्हणून माई तिथून बाहेर निघून गेल्या. शिव, यार तू तरी समजाव तिला. खूप समजावलं, ती कोणाचंही ऐकायला तयार नाही. आणि देव, मला वाटतं माई बरोबर बोलतायत. अरे तूच सांग, हे सगळं असं किती दिवस चालणार आहे? कुठेतरी आता हे थांबायला हवं. आज गाथाला निर्णय घ्यावाच लागेल. शिव त्याला समजावत बोलला आणि माईंच्या पाठी गेला. अरे तुम्ही काय वेडे झालायत का? अचानक ती मला खरंच सोडून जाईल. भाऊजी, तेवढ्यात राधिका त्याच्या जवळ येत बोलली. अगं तू तरी त्यांना समजावून सांग ना, गाथा किती हट्टी आहे हे काय माहीत नाही का यांना? गाथा लग्नाला तयार होणारच नाही हे तुम्ही का गृहीत धरताय? राधिका बोलली. काल झालेला तमाशा पाहून ती कशी तयार होईल? तिकडे तो समीर तिला पुन्हा लंडनला पाठवायचं म्हणतोय. तेच तर भाऊजी, काल झालेला प्रकार त्यांच्याही खूप जिव्हारी लागलाय. ग्रीशाला कोणी वाईट बोललेलं त्या कधीच सहन करणार नाहीत. आणि मला नाही वाटत आता त्या तुम्हाला सोडून पुन्हा लंडनला परत जातील. तुम्ही पहा, त्या नक्कीच लग्नाला होकार देतील. खरंच राधिका, असं होईल? देव बोलला. का नाही होणार? तुम्ही सगळ्यांना म्हणताना पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे, म्हणजे सगळं ठीक होतं. आणि आता तुम्ही तसं निगेटिव्ह बोलताय. तू म्हणतेस हे सगळं खरं तर होऊ दे. माई ज्या विश्वासानं गाथाकडे गेली आहे तो विश्वास खरा होऊ दे. या जगात माझ्या इतका सुखी आणि आनंदी माणूस दुसरा कुठलाही नसेल. तसंच होणार. लवकरच गाथा तुमच्या आयुष्यात परत येणार, राधिका बोलली. थँक्यू राधिका, तू आमच्यासाठी देवाला प्रार्थना कर. हो, ती हसत बोलली. बरं, मी निघतो. कुठे? हॉस्पिटलला. ते दोघे येईपर्यंत तुम्ही थांबणार नाही का?
नाही, मला अजूनही निगेटिव्ह विचार येत आहेत. ती जर नाही म्हणाली तर मी कसा रिॲक्ट करेन माहीत नाही. हॉस्पिटलमध्ये राहिलो तर या विचारांपासून थोडासा दूर राहील. बाय, टेक केअर. एवढं म्हणून देव हॉस्पिटलमध्ये निघून गेला. माई आणि शिव गाथाच्या बंगल्यावर आले. ते आले पण कोणी काही बोललं नाही. मग माईंनीच बोलायला सुरुवात केली. गाथा कुठे आहे? तिच्या रूममध्ये आहे. तिला बोलवा. कशाला? मायानं विचारलं. मला तिच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. यशोदा मावशीनं गाथाला बोलावलं. ती शांतपणे बसून ऐकत होती. कालच्या प्रकाराबद्दल बोलायचं असेल तर माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, पुन्हा पुन्हा हा विषय काढू नका, समीर बोलला. खरं सांगायचं तर मी काल झालेल्या प्रकाराबद्दलच बोलायला आली आहे, माई गाथाकडे पाहत बोलली. माई, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं मोठ्या आहात. मला वाटतं तुम्ही यावर चर्चा वाढवू नये, यशोदा मावशी बोलल्या. मी चर्चा वाढवत नाहीये यशोदा, होणारी चर्चा थांबवण्याचा प्रयत्न करते, माई कळवळून बोलली आणि सगळे न समजून माईंकडे पाहू लागले. काल जे झालं ते खूपच वाईट आणि अनपेक्षित होतं. असे प्रकार पुढे होणार नाहीत हे आपण सांगू शकत नाही. लोकांच्या विचारांवर आणि शब्दांवरती आपला कंट्रोल नाही, पण हे सगळं एका गोष्टीने थांबू शकतं. कोणती गोष्ट? समीर बोलला. गाथा आणि देवचं लग्न. हे ऐकून सगळे शॉक होऊन माईंकडे पाहू लागले. मला माहीत आहे गाथा, तू खूप डिस्टर्ब आहेस. हे सगळं बोलणं कदाचित तुला आवडणार नाही, पण आपल्याला यावर बोलावं लागेल. देवनं जी चूक केली त्याचं प्रायश्चित्त तो करतोय. सगळं सोडून तो तुझ्या खातर इथे राहतोय. तुला मनवायची हर एक कोशिश तो करतोय. तुला माहीत आहे सगळं. त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नात तुझ्या घरचेही त्याची साथ देत आहेत, पण तरीही त्याला यश मिळत नाहीये. तू त्याला माफ करत नाहीयेस. हे असं किती दिवस चालेल गाथा? अजून 1 महिना, 2 महिना की वर्षभर? समजा इतका वेळ थांबूनही जर तू देवला माफ केलं नाहीस तर पुढे काय? माई बोलली. सगळे माईंकडे पाहू लागले. म्हणजे देव असं किती दिवस तुझ्या मागे मागे फिरणार? त्यालाही काही जबाबदाऱ्या आहेत. त्यालाही सुखी आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. तुझ्या होकारासाठी त्यानं अजून किती दिवस थांबावं? काही गोष्टी ठराविक वयात व्हायला हव्यात आणि तरच आयुष्याला पूर्णत्व प्राप्त होतं बाळा. लग्न, संसार, मुलं या सगळ्यांचा आनंद प्रत्येकाने योग्य वेळेतच घ्यायला हवा. माई बोलत होत्या आणि गाथा शांतपणे बसून ऐकत होती. तुझ्यासाठी देव सगळ्या जगाशी नातं तोडायला तयार आहे, पण तुलाही माहीत आहे हे शक्य नाही. माणूस हा समाजशील प्राणी आहे. कितीही मनात नसलं तरी आपल्याला समाजाच्या बंधनात राहावं लागतं आणि तरच आपला विकास होतो. उद्या ग्रीषा मोठी होईल, तिचं लग्न होईल, तेव्हा तिला कोणी यावरनं बोललेल किंवा नाकारेल तर तुला चालेल का? आता गाथाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला काय वाटतं की आता गाथा काय म्हणेल आणि खरंच देव आणि गाथा यांचं जुळेल का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.